टी-शर्ट टाकलं का? देते. बाय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. सुंदर अशी दिवस सुरुवात झालेली आहे. सर्वांना शुभ सकाळ. तर आता थोडंसं लेट झालंय व्हिडिओला चालू करायला, कारण की आर्यनला मी स्कूलला पाठवलं, त्याच्यानंतर सगळी कामं आवरून घेतली, मग व्हिडिओला मी सुरुवात करते. खरं तर कारण की आज पाहुणे येणार आहेत माझ्याकडे, त्यामुळे सकाळी थोडीशी गडबड होती, सगळी कामं आवरायची होती आणि क्लिनिंग वगैरे जे पण गोष्टी असतात, आता पटपट आता कोणीतरी येते म्हटलं सगळं आवरावरी चालू होते आपली. आणि मग ते सगळं कामं मी आवरली आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करते. पूजा वगैरे करून घेतली आहे आणि हे गेले. आता मी एकटीच आहे, त्यामुळे आता सकाळचं जे भांडी वगैरे थोडी पडल्यात ते सगळं आवरून घेते मी आणि त्याच्यानंतर आज दिवसभर काय काय करणार आहे त्याच गोष्टी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओला. ब्लॉग माझे रेग्युलर येत नाहीयेत, कारण की मी जोडवी केल्याच्या नंतरून ब्लॉग टाकला नाही. तब्येत थोडीशी खराब होती, मला ताप येत होता आणि त्यामुळे मग मी ब्लॉग टाकले नव्हते. त्याच्यानंतरून पाहुणे सारखे चालू आहेत माझ्या इथे. आज कोण येणार आहे तेही सांगते. आज माझ्या नंदा येणार आहेत आणि त्यामुळेच इथं सकाळपासून माझे काम आवरण्याची गडबड पण चालू होती. आता मला भाज्या आणण्यासाठी पण जायचं होतं. आर्यन आल्याच्या नंतर मी जाणार होते 3:30 वाजता. ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे म्हटलं ऊन कमी झाल्यावरती जाऊ. तरी ते 3:30-4 वाजल्या होत्या आणि आर्यनही आला होता. तर मग मी आणि आर्यन मार्केटला चाललो होतो भाजी घेण्यासाठी. तरी ते मग भाजी घ्यायला गेलो आम्ही दोघेही. भाजी, कांदा, टोमॅटो ह्याच गोष्टी घ्यायच्या होत्या मला, कारण की आता त्या आहेत तोपर्यंत नॉनव्हेजच बनणार होतं. त्यामुळे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मी आले होते. आता इथे भाजी वगैरे घेऊन तर झाली होती माझी आणि त्याच्यानंतरून मग आर्यनचं काय, मम्मी चल आपण आईस्क्रीम पण खाऊया. तर भाजी घेतल्याच्या नंतरून इथे आम्ही दोघांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. त्याच्यानंतरून घरी आले मी आणि घरी आल्याच्या नंतरून मग कामं चालू झाले. आता पहिले तर मी कोथिंबीर नीट करून ठेवून देत होते. उन्हाळ्यामध्ये लगेच कोथिंबीर सुकून जाते, त्यामुळे मग इथे माझं काम चालू होतं की पहिलं साफ करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते. आता कोथिंबीर होती माझ्याकडे, पण फ्रेश होती, त्यामुळे मग मी थोडीशी ते घेऊन आले. म्हटलं आज भाजीसाठी एकदम फ्रेश कोथिंबीर घेऊन जाऊया, कारण की मग परत लागणारच होती मला. तर आज मी जेवणामध्ये मटण बनवणार होते, इकडे सुक्कं बनवणार होते आणि रस्सा बनवणार होते. तर इथं सुक्कं बनवण्यासाठी मी तयारी केली होती. अद्रक लसूण पेस्ट टाकलेला आहे आणि दही त्यामध्ये ॲड केलं. त्याच्यानंतरून धना पावडर त्यामध्ये ॲड केलेले आहे, चिकन मसाला आणि त्याच्यानंतरून लगेच त्यामध्ये गरम मसाला पण ॲड केला. आता ह्यामध्ये लगेच मी हळदी ॲड केली होती आणि त्याच्यानंतरून लगेच मीठ पण ॲड केलं होतं आणि ठेवून देणार होते मिक्स करून. आता खूप छान बनते ही भाजी, कारण की असं मसाले लावून जर ठेवून दिले अर्धा तास आणि त्याच्यानंतरून बनवायला घेतल्याच्या नंतरून खूप छान टेस्टी बनते भाजी. दही टाकल्यामुळे त्यामध्ये पाणी ॲड करायची गरज पडत नाही. टॅमॅटो आणि दह्यामध्येच ते होऊन जातं कुकरला लावल्यावरती. तरी ते मिक्स करून घेतलं मी. इथे छान मिक्स करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी मी इथे ठेवून दिलं होतं. आणि त्याच्यानंतरून जे रस्सा बनवणार होते त्याच्यामध्ये मी हळद, धना पावडर आणि मीठ ह्या सगळ्या गोष्टी टाकून त्यामध्ये त्यालाही छान असं मिक्स करून ठेवलं होतं. चुलीवरती बनवणार होते रस्सा मी आणि सुक्कं गॅसवरतीच बनवणार होते. तरी त्यात ह्याच्यामध्ये पण मसाले वगैरे टाकले, त्यालाही छान मिक्स करून ठेवून दिलं होतं. आणि त्याच्यानंतरून मग बाकीचं जे सुक्कं बनवायचं होतं त्याची तयारी करायला. आता ह्याला बराचसा वेळ जातो चॉपिंग वगैरे करायला. इकडे मसाला पण बनवायला घेतला होता मी रस्सा बनवण्यासाठी. तरी ते कांदा छान परतून घेतला ना की गोड होत नाही भाजी, त्यामुळे कांदा स्पेशली छान भाजून घ्यायचा. खोबरं, अद्रक लसूण आणि टॅमॅटो हे मसाला रश्श्यासाठी मी इथे चॉप करून ठेवलं होतं, बघू शकता. आणि इकडे लगेच सुक्कं बनवण्यासाठी घेतलं होतं मी कांदा चॉप. आता तो मसाला भाजीपर्यंत बराचसा वेळ निघून गेला होता आणि त्याच्यानंतरून लगेच इकडं सुक्कं बनवायला घेतलं होतं. आता डिटेलमध्ये सुक्कं मटनची रेसिपी मी काय शेअर केली नाही, कारण की मी भाजी बनवत होते तोपर्यंत ते आले होते, त्यामुळे मग मला तुम्हाला डिटेलमध्ये ते दाखवता आली नाही भाजी.
तरी इकडे टॅमॅटो पण मी चॉप करत होते, कांदा परतेपर्यंत, आणि त्यांचा फोनही आला होता की जवळ आल्यात, त्यामुळे तरी ते पटपट काम आवरण्याची तयारी चालू होते. आणि मला लवकर स्वयंपाकाला मी ह्याच्यासाठी लागले होते की जेणेकरून मलाही त्यांच्याबरोबर छान असा टायमिंग घालवता येईल, त्यामुळे मग मी लवकर पटपट आवरायचं माझं इथे काम चालू होतं. तरी ते टॅमॅटो चॉप करेपर्यंतच ते आले होते. त्या आल्याच्या नंतरून मी भाजी बनवली होती. आता ते आल्याच्या नंतरून लगेच तर काही मी हे केलं नाही, जास्त करून थोडंफार शूट घेतलं आणि त्याच्यानंतरून आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल जे पण आहे ते, कारण की आल्यावरती बराचसा वेळ टायमिंग घालवला, त्यांच्याबरोबर चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतरून मी मग चुलीवर ते बनवताना तुमच्याबरोबर शेअर केलं बाकीच्या गोष्टी. आता पुढे ते आल्याच्या नंतरून थोडंफार घेतलेलं आहे शूट मी, तेच तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. इथे आल्या होत्या त्या, आत्ता ते आल्या होत्या दोघीही, बघू शकता इथे. आणि मी भाजी गॅसवरती ठेवलं होतं कांदा परतण्यासाठी, तेही माझं एका साईडला चालू होतं आणि त्यावेळेत हे दोघेही आल्या होत्या. आता बराचसा वेळ आम्ही गप्पा वगैरे मारल्या, आता थोडंफार तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला आता इथून तुम्ही गेले की बेपेडवाड लागत, त्याच्या अलीकडे पण एक गाव आहे, त्याचं नाव नाही मला, कारण की आता कसं गाव आहेत ना, मग इकडे इकडे असे रस्ते जातात. कुठला हो, हिंजवडी पासून जवळ आहे, बाणेरला पण ते अपडाऊन करायचे. आता हिंजवडी आपल्याला काय चांगल्या गोष्टी बाहेर बरेचसे मार्केट मध्ये शाळा पण मालवण जवळ आहे. हा, ह्याची जवळ आहे आणि त्याचा बघ भारती, मी कधी म्हणलो माझ्यासारखे, थोडीफार गुण आहेत फक्त माझ्यासारखी. आता थोडं तर नको का माझ्यासारखा? कोण तुझ्यासारखं? हे बारकं मोठं बिलकुल नाहीये, मोठं सेम सगळं गुण बी सगळे आजोबा सारखं आहे. ओ दादा पाय बंद झाला. दळण आणायचं आहे ना, दळण आणायचं ना, घेऊन यायला. पेटून जायचे, पेटले आता लाकूड तर पेटले, नाही पेटले. माती लावते का? माती लावली कुठे 2 मिनिटं काम माती टाकली तर काय लावणार? ती माती अशीच ठेवली, तिथं झाडं लावली होती मी, पण ऊन नाही त्याच्यामुळे खराब झाली, परत नाही लावली, त्याच्यासाठी ठेवली ती माती. स्टोपी काय करतो, आता ऊन पडतं ना, मग गारव्याला बसतो मातीवर, झाडं नाही लावत, लावणार थोडी थोडी, कारण की जरा छान वाटतं लावायची. ज्याला ऊन नाही ना लागत ते झाडं लावायचं. चालू आहे आता मी करते, उपयोगी पडलं असं भाजी वगैरे. नाही तिथं मी 1 वर्ष लावलं. नाही करत कोणी, कंटाळा करत ह्याच्या करायला, पण खायसाठी भाकरी. आत्ता इथे बनवायला घेतलं होतं मटण. अद्रक लसूण पेस्ट मी तेलामध्ये टाकलेली होती, तमालपत्र, त्याला छान परतून घेतलं आणि त्याच्यानंतरून लगेच मटण पण त्यामध्ये ॲड केलं होतं, जे मसाला लावून ठेवलं होतं मी, आणि त्यालाही छान परतून घ्यायचं होतं. तर आता बराचसा वेळ जातो परतण्यासाठी, छान परतल्याच्या नंतरच भाजी छान होती. हा होता आर्यन पण नव्हतं, आर्यन होतं का आर्यन होतं का मला तेव्हा? मला तर मासेच बनवता येत होते, मी मासे बनवायला तेव्हा माझा मोठा भाऊ माझ्यापाशी राहायला आला होता 2-3 वर्ष, तिथं काम करत. उद्या कर ना, उद्या सकाळी मासे सकाळ आणून देईल तुला.
आमच्या इथे आहे ना धरणावर आता मस्त बनवते आता काय नाही. मटणापेक्षा मासे जास्त चालतात. नाही खरंच बनवतो. तुम्हाला मटनच आवडतं का? पण मला मटण आवडतं म्हणून मी मटण खातो. आठवड्यात एक दिवस मंगळवारी आमचं मटण असतं. सांगितलं त्यांना मी. बाकी पण तुम्ही मंगळवार बुधवार सोमवारी हे खातो मी खातो त्यामुळे सोमवारी घेतो. गुरुवारी आम्ही दोघंही खातो आणि बुधवारी जर सुट्टी घेतली मसाला नारियल बाराच्या नंतर खाऊ पटकन शकत इंडक्शन वर ठेवला झाकून बनचे. मी नाही पाहिजे. नाही पाहिलं मस्त पाहिलं. तिने पण नाकार नाही पाहिजे. शिजले ना भातावर वगैरे तरी ते मसाला पण छान परतला होता. बघू शकता छान कलर आला होता. भाजी पण खूप छान होती. त्याच्यानंतरून इकडे मग माझी भाजी बनवण्याची तयारी चालू होती आणि मस्त अशा गप्पा चालू होत्या. आता बरेच दिवसांनी बहीण भाऊ भेटले होते तर गप्पा तर खूप छान छान चालू होत्या आमच्या आणि खूप छान वाटत होतं. सगळे आम्ही एकत्र होतो आणि खूप छान टायमिंग गेला आमचा हा. मस्त वाटत होतं संध्याकाळच्या वेळी. आता चुलीवरती काही स्वयंपाक मी करत नाही. असं कोणी आलं ना तरच मी बनवत असते आणि खूप छान वाटतं सगळ्या अशा असल्यावरती. तर भाजी बनवणार होते आणि भाकरी बनवणार होते तरी ते बघू शकता भाजी पण छान झाली होती आणि छान तरी आली होती भाजीला. खूप टेस्टी बनते चुलीवरची भाजी, काही वेगळीच असते. त्याच्यानंतरून लगेच इकडे भाकरी पण बनवायला घेणार होते. भाजी झाल्याच्या नंतरून खूप छान वाटत होतं. सगळे एकत्र होतो त्यामुळे. मला पण सवय नाही अशी करायची. मला उभं राहून किती पण काम असू मम्मी करायचं. भाकरी कुठं नाही करा. ए टोपला आण बाबा पेपर नकोच करू भाकरी. आणि तुला वाटत मस्त खूप गुबी टोपला आणि दादा त्यातली पण राहील. अगदी मोठे असल्या तर मग तर एक पण नाही. एक भाकर ते खातो ना आपण. आम्ही एक खातो भाकर सगळे. आमची एक एक असते भाकर. खूप छान टायमिंग आम्ही इथे घालवला. मस्त वाटत होतं आणि खूप छान स्वभाव आहे दोघींचाही. खूप छान हसवत होत्या आणि इकडे स्वयंपाकही माझा झाला होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.